नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण भारतीय रेल्वे पद भरती 2025 पद आहे मित्रांनो. RRB ग्रुप डी चे पद आहेत मित्रांनो आणि प्रश्नपत्रिका संच क्रमांक 2 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, भारतीय रेल्वे ही जगातील कितवे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे? भारतीय रेल्वे ही जगातील कितवे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे चौथे हे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, वंदे भारत रेल्वे डब्याची निर्मिती महाराष्ट्रामध्ये कोठे होणार आहे? रेल्वे म्हणजे वंदे भारत रेल्वे डब्याची निर्मिती महाराष्ट्रामध्ये कोठे होणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लातूर या ठिकाणी होणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, सन 2019चा 64वा विमल फिल्मफेअर पुरस्कार कोठे संपन्न झालेला आहे? सन 2019चा 64वा विमल फिल्मफेअर पुरस्कार हा कोठे संपन्न झालेला आहे? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई या ठिकाणी संपन्न झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरलेले आहे? भारतातील कोणते रेल्वे स्टेशन हे सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नवी दिल्ली. हे काय मित्रांनो, भारतातील सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, देशातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? देशातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हरियाणा राज्यामध्ये हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन ही सुरू करण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचा मृत्यू कोणत्या साली झाला होता? भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचा मृत्यू कोणत्या साली झाला होता? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2003 साली हे झाला होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारतातील पहिली नदीच्या खालून मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झालेली आहे? भारतातील पहिली नदीच्या खालून मेट्रो ट्रेन हे कोणत्या शहरामध्ये सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कोलकाता या ठिकाणी सुरू झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, रेल्वे मंत्रालयाने वंदे मेट्रोचे नाव बदलून कोणते नाव दिले आहे? रेल्वे मंत्रालयाने वंदे मेट्रोचे नाव बदलून कोणते नाव दिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नमो भारत रॅपिड रेल्वे हे नाव दिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, नवजवान भारत ही संघटना कोणी स्थापन केलेली आहे? नवजवान ही भारतीय संघटना कोणी स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भगतसिंग यांनी ही संघटना म्हणजे नवजवान ही संघटना स्थापन केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, जगात सर्वात पहिले अणुचाचणी कोणत्या देशाने घेतलेली आहे? जगात सर्वात पहिले अणुचाचणी ही कोणत्या देशाने घेतलेली आहे म्हणजे केलेली आहे? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अमेरिका या देशाने घेतलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, सिकानसेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे? सिकानसेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जपान या देशाची आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारतीय लष्कर कोणत्या राज्यामध्ये ऑपरेशन सद्भावना राबवित आहे? भारतीय लष्कर कोणत्या राज्यामध्ये ऑपरेशन सद्भावना राबवत आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जम्मू काश्मीर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, ई-सॅटची यशस्वी चाचणी सर्वात पहिले कोणत्या देशाने घेतलेली होती? ई-सॅटची यशस्वी चाचणी सर्वात पहिले कोणत्या देशाने घेतली होती? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चीन या देशाने घेतली होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, अजिंठा लेणीचा शोध
लागलेल्या घटनेस 28 एप्रिल 2019 रोजी किती वर्षे पूर्ण झाली होती? अजिंठा लेणीचा शोध लागलेल्या घटनेस 28 एप्रिल 2019 रोजी किती वर्षे पूर्ण झाली होती? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 200 वर्षे हे पूर्ण झाली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, चंद्रयान 2 यानाचे एकूण वजन किती किलो आहे? चंद्रयान 2 या यानाचे एकूण वजन किती किलो आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 3290. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, महात्मा गांधी यांनी स्थापन केलेला साबरमती आश्रम कुठे आहे? महात्मा गांधी यांनी स्थापन केलेला साबरमती आश्रम हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अहमदाबाद या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधील एकूण विधान परिषदेमधील जागांची संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्यामधील एकूण विधान परिषदेमधील जागांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 78 आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, INS कलवरी या पाणबुडीचे जलावरण केव्हा करण्यात आलेले आहे? INS कलवरी या पाणबुडीचे जलावरण केव्हा करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 27 ऑक्टोबर 2015 रोजी हे करण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे नवे अध्यक्ष कोण आहेत? भारतीय अणुऊर्जा आयोगाचे नवे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे KN व्यास. काय मित्रांनो? KN व्यास हे भारतीय अणुऊर्जा आयोगाचे नवे अध्यक्ष आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, भारतीय संसद शासन पद्धती कोणत्या देशाच्या घटनेवर आधारलेली आहे? भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या घटनेवर आधारलेली आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इंग्लंड या देशाच्या आधारे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुवर्णदुर्ग किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना डॅश रोजी सुरू करण्यात आलेली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना डॅश रोजी ही सुरू करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, भारतातील सर्वाधिक सागरी किनारा लाभलेले राज्य कोणते आहे? भारतातील सर्वाधिक सागरी किनारा लाभलेले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गुजरात राज्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे? भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गंगा नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, 18वा सूर्यकिरण सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? 18वा सूर्यकिरण सैन्य अभ्यास हे कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत आणि नेपाळ या देशामध्ये 18वा सूर्यकिरण सैन्य अभ्यास हा आयोजित करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, संगणकाची स्मरणशक्ती मेमरी कशात मोजली जाते? संगणकाची स्मरणशक्ती मेमरी ही कशात मोजली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बाइट्स मध्ये मोजली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रामनाथ कोविंद हे एक देश एक निवडणूक या समितीचे म्हणजे अध्यक्ष आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राज्यसभेसाठी हे नियुक्ती करतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान हे कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सरदार पटेल. हे काय होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान हे होते. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 30 प्रश्न, अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.